आणखी एक मोठी बातमी आहे। पुणे महानगरपालिकेचं बजेट प्रथमच 10,000 कोटींच्या पार गेलंय। न्यूज 18 लोकमतला खास सूत्रांकडून ही माहिती मिळाली आणि पुणे महानगरपालिकेच्या बजेटमध्ये मिशन 15 वरती विशेष भर देण्यात आल्याचं देखील समजतंय। पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार बजेट सादर करतील आणि पुणे महानगरपालिकेचं बजेट हे पहिल्यांदाच 10,000 कोटींचा टप्पा पार करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला विशेष सूत्रांकडून मिळाली आहे। पालिकेचे 15 रस्ते 15 शाळा अत्याधुनिक केल्या जाणार आहेत। 5 झोनमधील 15 वॉर्ड्सना समसमान निधी देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। तसंच हद्दवाढीतील 23 गावांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार बजेट सादर करतील आणि त्यामध्ये या तरतुदी केल्या गेल्या आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। काय विशेष आहे या पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या बजेटचं? स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार आज 12:15 वाजता हे बजेट सादर करतायत। त्यांचं हे दुसरं बजेट आहे प्रशासक म्हणून, कारण गेली 2 वर्ष आपल्याला माहिती आहे पालिकेत कुणाची सत्ता नाही, प्रशासक राज आहे। पण या बजेटचं वैशिष्ट्य होतं की 10,000चा टप्पा पार करत नव्हतं। म्हणजे 6,000, 7,000, 8,000 गेल्या वेळेस 9,500वर आलं, पण 10,000 टप्पा पार करू शकलं नाही। पण यंदा हेच पालिकेचं बजेट 10,000 कोटींचा टप्पा पार करतं। हे पुणेकरांसाठी खूप महत्त्वाची आणि दिलासा बातमी आहे। म्हणजे शहराचे पालिकेचं बजेट वाढतं की ते शहराचा विकास वाढतो साहजिक, कारण त्यातल्या तरतुदी मग ते वाढत जातात। आणि एकूण बजेटमध्ये कुठलीही करवाढ नाही, कुठलीही पाणीपट्टी वाढ नाही, हे सगळ्यात पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी। आणि मिशन 15 पालिकेने हाती घेतलेले विक्रम कुमार असतील, विकास ढाकणे असतील, या 2 आयुक्तांनी आणि सहआयुक्तांनी 15 रस्ते एकदम व्यवस्थित करायचं त्यांचं नियोजन आहे। शहरातले जे मुख्य रस्ते आहेत, 15 शाळा ज्या अत्याधुनिक करायच्या, पालिकेच्या विद्यानिकेतन म्हणून शाळा आहेत ज्या चांगल्या दर्जाच्या करायच्या। ऑलरेडी पुण्याच्या एका शाळा क्रमांक 19ला विद्यानिकेतनला राज्यात पहिला क्रमांक मिळालेला आहे, म्हणून त्याच धर्तीवर अशा 15 शाळा बनवायचं पालिकेने ठरवलंय। नंतर हद्दवाढ भागात जे 23 गावं आलेली आहेत पुण्याच्या पालिकेच्या हद्दीत, तिकडे सुविधा नाहीत, टॅक्स तिप्पट घेतला जातो अनधिकृत बांधकामांचा, त्याविरोधात प्रचंड नाराजी आहे, तक्रार आहे। त्याच्यावरही काही दिलासा मिळतो का? अजित पवारांनीच स्थगिती दिली कारवाईची, पण टॅक्स वाढ कुठलीही नाही, ही सगळ्यात आनंद आहे। आणि हद्दवाढ भागात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे बजेटमध्ये, तशी तरतूद केली गेली। त्यामुळे आणखीन काय काय हे बजेटमधून मिळतंय बिलकुल। आणि आता थोड्याच वेळात सादर होईल चंद्रकांत बजेट, आपल्याला कळेलच नेमक्या काय काय तरतुदी आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।